भाऊ तुम्ही एवढे पैशावाले आहेत, मग गाडी गिडी का वापरत नाही? गाडी वापरायला कसं आहे माहितीये का, आता इकडे बघा माझी मेहनत एवढी मोठी की मला तो गाडी वापरायला ना माझ्याजवळ ना टायमिंग नाहीये माहितीये का. कारण माझा एक पाय दिल्लीमध्ये, एक पाय मुंबईमध्ये, एक पाय नाशिकमध्ये, तर माझं येणं जाणं ना हे सरासरी म्हणजे तर पाय किती तुम्हाला? नाही पाय समज एक सांगण्याचा अर्थ माझं ना सरासरी ना विमानानं हेलिकॉप्टरनंच माझं येणं जाणं असतं. त्याच्यामुळं मला गाडी घेण्याची काय माझं हे नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय आहे माहिती आहे का, आता माझी पुढच्या महिन्यामध्ये ना हेलिकॉप्टरची बुकिंग आहे. हो. आणि मागं मी आता विमान घेणार होतो एक, हो. पण ते काय झालं विमानाचं इन्शुरन्स हो. आणि PUC संपलेली, त्यामुळं तो सौदा माझा कॅन्सल झाला. हो. पण मेन गोष्ट काय आहे माहिती आहे का, मला मेहनत खूप आवडते. आज माझं कंबर दुखतंय कारण मी मेहनत भरपूर करतो. आता माझी ना जर मी आज पण एक दिवस घरी राहिलो ना, माझं 20-25 लाख रुपयाचं नुकसान आहे. बरं. नुकसानीला बघत नाही, माझे 20-25 लाख रुपये जर नुकसान झालं तर माझं काय नाही आहे. पण कसं आहे माहिती आहे का, मला हा पैसा कमवून तुमच्यासारख्या गोरगरिबांना तो भलं करण्यामध्ये कामं यावा, हीच माझी इच्छा आहे माहिती आहे का. आज माझ्याजवळ एवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा आहे, पण मला कसलं घमंड नाही आहे. आज पण मी तुम्हाला माहिती आहे का, अनपाणी खाऊनच दिवस काढतो माहिती आहे का. हो, बरोबर. हा, पैसा लय मोठा आहे माझ्याजवळ, पण कसं आहे माहिती आहे का, आपण घमंड करायचं कशामुळं? पैशाचं घमंड नाही पाहिजे माणसाला. रावणाजवळ एवढी प्रॉपर्टी होती, त्याला घमंड होतं का? नाही. हो. त्यांनी कधी स्टेटसला लावलं का मी बादशाह मी हे नाही. पैसा हातचं कधीच तुम्ही हे नका करू. सोन्याची लंका जळाली आपली तर काय हा? आज माझ्याजवळ सगळं काही आहे. आता चालेल विमान घेईल मी. हो. ड्रायव्हर असेल तर बघा तुम्ही एखादा, लायसन बिसन पाहिजे त्याच्याजवळ, बस हेवी लायसन पाहिजे. ड्रायव्हर आहे ना? आहे तर हो. पहा. भास्कर म्हणून आहे. अच्छा, उडीत आहे.